हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? ठीकच असता, मी पण ठीकच आहे. तुम्ही विचार करत असं मी कुठं चालली. इथं कुणाला आवडतं का यायला? त्याची आवड कुणाला असते का नसते? तुम्ही विचार करत असा मी कुठं चालली. मी ॲक्च्युली चालले दवाखान्यामध्ये. बरं वाटत नाही ब्लॉग काढायला, व्हिडिओ काढायला बरं वाटत नाही. पण काय काय गोष्टी असतात ना, शेअर केल्यानं जरा मन पण हलकं होतं मित्रांनो. कसं असतं ना, काय लोकाला वाटतं अरे हे लोक यांना असंच वाटतं तसंच वाटतं, पण तसं नसतं. जेव्हा आपण शेअर करतात, जेव्हा आपल्याला कॉल येतात की कसं काय झालं असं तसं म्हणून. लेकरं असतात, आता लेकरं काय, आपण लेकराला तर थांबू नाही शकत. चालले दवाखान्यामध्ये, लेकरालाच बघायला चालले. कामावून लवकर सुट्टी घेतली, 5:30 वाजलेले आहेत. तर माझ्या मावसा पण खावा आणायला जायचं आहे मला, म्हणून म्हणलं चला छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी. आमच्या नंदाचा मुलगा आहे, चुलत नंदाचा मुलगा आहे. तो पतंग उडवायला वरती गेला होता, तर तो खालती पडला आहे. पण त्याला बरंच काय लागले काल, तर काल माझं जाणं नाही झालं, म्हणून मी त्याला बघायला चालले. हॉस्पिटल मोठं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये एकदाच गेली होती, तेव्हा माझी आजी बिमार होती. लास्ट टाईम माझ्या आजीचा होता, तेव्हा मी त्या दवाखान्यामध्ये गेली होती. त्याच्यावर मी आता चालले. चला तुम्हाला दाखवते, मी दवाखाना पण दाखवते. चला त्या बाळाला काहीतरी खायला घेऊ, जाऊ आपण. हे बघा किती मोठं हॉस्पिटल आहे. यार पायरी चढायचं म्हणल्यावर ना जीवावरच येते. माझ्या दवाखाना नकोच वाटतो, कुणाला बघायला पण नको ना आपल्याला पण नको. हे आमचे पण नातेवाईक आलेलेच आहेत बघायला. बघू शकतात, धोबी तलावच्या बाजूला आहे दवाखाना. नकोच वाटतो बघायला. चला जाऊन बघू. बघून आले मी. ICUमध्ये जास्त जाऊ देत नाहीत आणि जास्त काय बोलू देत नाहीत. भरपूर काय मार लागलेला आहे, बरं वाटत नाही आहे. 13 वर्षाचंच बाळ आहे. दवाखान्यामध्ये अलाउड नाही मोबाईल पकडणं, बरं वाटत नाही आहे. तरी पण तुमच्या लोकाला मी शेअर करते की बरं वाटत नाही, तरी पण तुमच्या लोकाला मी शेअर करते. भरपूर मार वगैरे लागलेला आहे, डोळा पण सुजला आहे. ब्लेड खायचे, त्याला ब्लेड चढवायचे, रक्त चढवायचे. दवाखान्याच्या बाहेर निघले मी, शॉर्टकटमधून पकडला आहे. हे अजंठा कॉम्पाऊंडमधला रस्ता आहे. मला तसं पण नाक्यावर जायचं आहे, नाक्याहून रिक्षा पकडायची, कल्याण नाक्याची. मला माझ्या मावचा खाऊ घ्यायचा आहे. बघू शकतायत, मी इथं 10 मिनिटामध्ये पोहोचले. शॉर्टकट 2च रस्ते बदलायला लागले मला दवाखान्यापासून. कल्याण नाका, कल्याण नाका. देखो ये मेरी बिल्ली का चारे का दुकान. ओय ओय ओय, वाईट उंदर आहेत, वाईट उंदर. काटता नाही आहे भैया जी, काटते नाही आहे. कोणाला खायचे तर बस सांगा बाबा. लय स्वीट आहे. तर माझं घर नाही तसं घ्यासारखं. इथं लयच भारी दिसायचं, लय सुंदर दिसतं. मोठे पण आहेत, तर मोठे ते भारी भारी. मला तर लय सुंदर दिसायला. ते बघ किती कलरफुल आहे, ते असे चमकायला लागले. ते देना नहीं, वो नीचे वाला गुलाबी कलर का, बड़ा वाला ही देना. शैम्पू कैसा दिया आपने? दिया था वो शैम्पू, अभी तक है मेरे पास. कितना बाटी? ये 100 वाला देना. 80 रुपये का. ये वाला देना. उसमें कितना आता है? 4 रहता है, इसमें 5 रहता है. ये 80 रुपये का, ये 100 रुपये का. वही 5 वाला चला है.
हे उंदर तर मला लय आवडले, तर काय करू, घेऊ का नको? जोडी आहे याची, घेऊ का? लय भारी दिसायले ग बाई, लेस भारी लेस भारी लेस भारी. खाव घेतलाय. चला आता धामण नाक्यात तर बाय. ए चितुंद्री बाय. हो 50 का दो दूध में मिलावत. एक मेंदू वडा घेतलाय. चायची तलब झाली. चाय घरी गेल्याशिवाय चाय नाही. चाय पिन जावा बरं वाटण. एका ज्यूस. पिता हे बघ तुला काय आणलं मी. खावा आणलंय मा पिल्लू. देऊ खाऊ. हे बघ तुला चॉकलेट आणली मी. हे बघ चॉकलेट आणली. तुला खावचा डब्बा आणलाय. हे बघ काय देऊ तुला मी. काय देऊ, काय पाहिजे तुला? कुठं ये खाऊ का ते खाऊ, ये खाऊ. खाऊ खायचा आहे तुला? खाऊ खायचा. काय चालू आहे बाई, काय चालू आहे बबिता? मा पिलू आहे, मा पिलू. नको पप्पी नको माझी. तोंडाला हात लावलाय. नको तोंडाला हात लावलाय. दर येतं. थांब नाही ज्या टाकू दे. अगं थांब ना, टाकू दे मला. अरे टाकू तर दे ना. बघितलं किती घाई आहे. बघितलं. टाकू दे ना. अगं थांब ना, टाकू दे. बरं का किती घाई आहे खायची, पण किती घाई आहे. सांडलं का ना. हे बघा चॉकलेट. तिला झोपताना देईन मी मस्त गोड चॉकलेट. त्यांचं चॉकलेट अलग असतं या. सांडलं बघ खाली. मुंग्या लागतात त्यांनी, लगेच मुंग्या पकडतात. सांगा ब्लॉग कसा आवडला होता म्हणून टाकला. चला सांगा मला याचं काय नाही. किती फजिती होती. याच्या संग ना दुसऱ्याची फजिती होती. बघितलं ना. यांचं बरं आहे. यांचं बघ खाऊ चालू आहे. खाऊ चालू आहे ना. हा बबडी माय पिलू. मग पप्पी पण नाही द्यायला पिलू तर आता माय पप्पी पण नाही द्यायला. खाऊ आणला तर पप्पी पण नाही दिली मला. कसं दिसतंय ऐका ना. वंडरफुल ब्युटीफुल क्यूट मा बेबी. बघितलं. बघा ये शरीफ बच्चे. चहा बनवलाय मी. चहाची तलब जास्त झाली होती. बघू शकताय क्वांटिटी चहाची. थोडासा थंडा होऊ द्या. मी एवढा गरम चहा नाही पित. हे बघा इकडे बघा. तुम्हाला मी दाखवते. हे बघा धराढोर. हे बघा खाऊन पिऊन. बघितलं. असे असतात असे. ॲक्च्युली मी त्या पोराला बघून ना गळूनच गेले. पण ते पोरग कोण आहे? आमच्याच नात्यामधले. आमची चुलत ननंदबाई आहे. त्यांचाच मुलगा आहे. एवढा आगाव आहे ना, लय आगाव आहे. काल त्याचे एक्झाम होते तर त्याची मम्मी त्याला जेवणच बनवत होती. बोली बाळा आंघोळ वगैरे केली, तू जेवण कर. आणि बोलली जेवण कर, तुला पेपरला जायचे. 2 वाजता पेपर होता त्याचा. तर बोलला हा मम्मी मी 5च मिनिटात आले. तर तिथं कुठं वाटतं कारखाना आहे आमच्या इकडं. त्या कारखान्यावर चढला होता पतंग उडवायला चढला. तर तो कारखान्याच्या मध्ये पडला होता. आणि तो बाहेरून ना लॉक होता. कारखाना होता तो लॉक होता. अक्षरशः त्याला एवढं लागलंय ना, त्याच्या हाडी पण तुटली, त्याच्या डोळ्याला पण मार बसला. मी बोलते ना, मी त्याला ICU मध्ये बघितलं ना, मी अशी गळून गेले. गळून काय म्हणजे पुरं येत झालं ना. आपण अशा लेकराला खेळताना बघतात आणि अचानक त्या लेकराला असं आपण बघतात तर कसं तरी होतं ना. तर मला ना तिथं जास्त टायमाला राहू पण वाटलं नाही. आणि कारण का ते जास्त बघू पण देत नाही. ह्यो टाईम ना कुणालाच नाही आला पाहिजे, कोणालाच नाही. कारण का माझा मुलगा पडला होता मुलगा. किती 7 जानेवारीच होती तेव्हा. आणि यो पण जानेवारीमध्येच पडलाय. काल पडला यो. कालची तारीख होती किती 19. कालची तारीख 19 होती. तर मी कामावर होती. तर माझा मुलगा पण असंच पतंगी उडवता कारखान्याच्या मध्ये पडला होता. पण तो बेहोश झाला होता अर्धा तास.
मग माझ्या मिस्टराला कोणीतरी फोन केला तुमचा मुलगा पडलाय म्हणून. मग माझे मिस्टर आले, मला कामावून फोन केला होता. मला तर काय समजत नव्हतं. मी तर अक्षरशः काय समजत नव्हतं मला की पडलाय म्हणून. मग आमच्या इथं घडीवाला आहे ना, त्या घडीवाल्याने मला दुसऱ्याच्या गाडीवर इथे धामण नाक्यावर सोडलं. मग माझ्या मुलाला तर काय झालं नव्हतं, फक्त त्याचा हात ना फ्रॅक्चर झाला होता. तर मग सगळे बोलत होते ऑपरेशन करायचं. त्या दवाखान्याचा मला ॲड्रेस दिला होता. ते आता मी दवाखान्यामध्ये गेले होते, बोलत होते ऑपरेशन. तर मी बोललं मी ऑपरेशन नाही करणार. मग इथं कोण नाक्याला मला सांगितलं, ज्योत्स्ना तो कवळा हात आहे, माझा मुलगा पण किती 14 वर्षाचाच आहे, 14 वर्षाचाच. मग बोलले तिकडं जा, तुझ्या मुलाचा मालिश करताना हात नीट होईन. मग मी मालिशला जायचे. मी 1.5 महिना लगातार त्याला मालिशला घेऊन गेले, माहिती आहे का. मग तो मालिशवाला पण एवढा चांगला होता ना, ताई तुम्ही त्याला काम द्या, त्याला पाणी भरायला लावा, त्याला अशी बादली उचलायला लावा म्हणायचा, बादली. मी तेच करायचे, जा बादली घरात आण, बादली तिकडं टाक. मी अशीच त्याला बोलायचे, हांडा भरून आण, बाटल्या भर. मी त्याला त्या हाताने काय पण काम सांगायचे. पण देवा महाराजाच्या कृपाने ना नीट झाला माझ्या पोराचा हात, पण ऑपरेशनचा टाईम नाही आणला. तुम्ही पण तुमच्या लेकराला नीट सांगा यार. आपण खेळताना लेकरं बघतात आणि त्याच्यानंतर हे लेकरं अशी दवाखान्यामध्ये बघतात, तर माणसाचा माइंड आहे ना जाग्यावर राहत नाही. आता मी त्या पोराला बघितलं ना, मला माहिती आहे की मी कसं आहे. कालचा तर दिवस सोडा, काल तर कुणाला करमलं नाही, पण आज ते बघितलं ना, आज तर जाऊ दे आता. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते मी तुम्हाला. चाय थंडा होतो माझा.